नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी पुन्हा एक कुकिंग व्हिडिओ आणलेला आहे. पण आज मी कुकिंग नाही, आज मी चाय बनवत आहे. तर चला बनवूया. पहिले आपल्याला एक गंजोली पाहिजे, ते आपण इथे ठेवूया. त्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे. गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला 3 जणांचा चाय बनवायचा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले 2 कप दूध टाकायचं आहे. आपल्याला साई नाही टाकायची आहे. हे झालं आपला 1 कप. त्यानंतर आपल्याला हा दुसरा कप टाकायचा आहे. साईड पडलेली आहे, तर चला आपण पटकन काढून घेऊया. दुसरा कप पण टाकून घेऊया. हे दुसरा कप पण आपण टाकत आता आपल्याला दूध साईडमध्ये करायचं आहे. आता आपल्याला दूधचं काही काम नाही आहे. आता आपल्याला पाणीचं काम आहे. तर आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. इथेच आहे पाणी. हा जे 1 कप, आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता इथे साखर घ्यायची आहे. या डब्याला खोलून 3 कप साखर घ्यायची आहे. हे टाकून द्यायची. त्याला आता बंद करून हे पण बाजूला ठेवून द्यायचं. तर आता आपण पत्ती घ्यायची. पत्ती पण आपल्याला 3 कप टाकून घ्यायची आहे. आता मी 3 कप निघलं, पण आपल्याला 3 चम्मच टाकून घ्यायचं आहे. आता हे ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला 3 जणांचा चाय बनवायला 3 कप घ्यायचे आहे. आणखी आपल्याला काय झालं, आपण जे घालतो ते तर चला आणूयात. तुम्ही ना आता हे पण आणलेली आहे. आता आपल्याला हे इथे ठेवून द्यायचं आहे. आणखी चायला बनवायचं आहे. आपल्याला थोडीशी या गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपण चाय बनल्यावर मिळूया. चला, तो आपला चहा हे झालेला आहे. मला तो आता उकळूनच राहिला आहे. तर हे बघा, आपला चहा कसा उकळलेला आहे. मस्तपैकी असं हे उकळलेलं आहे. आता पुन्हा एकदा बंद करून घ्यायचं आहे. आपला चाय तयार आहे. आता आपण याच्यात काढून घ्यायचं आहे. चल काढून घ्या. हे आपल्याला कप दूर ठेवायचे आहे. तर काढून घ्यायचे आहे. पहिला हे बघा. आता बघा, मी अशी आपला चहा रेडी आहे. आता आपण याला ब्रेड घेऊन सजवून मिळते. तर आपला चहा हा रेडी आहे. मी सजवलेला की नाही, खूपच छान वाटतं आहे. हा डिझाईन वगैरे सर्वच. तर एवढंच. आता लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.